आज प्रचाराचा सुपर संडे, महाराष्ट्रभर सभांचा धडाका। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरेंसह सगळ्याच महत्त्वाच्या नेत्यांच्या आज सभा। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। उत्तर मध्य मुंबईतून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारी। कोल्हापूरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या रात्री उशिरापर्यंत बैठका। समरजित सिंग घाटगेंसोबत चर्चा। कागलमधून मंडलिकांना सर्वाधिक मताधिक्य देण्यासंदर्भात बैठकीमध्ये रणनीती। पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। मोदींच्या सोमवार आणि मंगळवारी एकूण 6 सभा। सोमवारी सोलापूर, कराड, पुण्यात तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा। राहुल गांधींनी अमेठीतून तर प्रियंका गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांची मागणी। मल्लिकार्जुन खरगे निर्णय घेणार। शशिकांत शिंदेंवर अटकेची टांगती तलवार। FSI प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। APMC प्रशासनाचं 65 कोटींचं नुकसान केल्याचा आरोप। तर शशिकांत शिंदेंना अटक केल्यास संघर्ष उभा करणार, शरद पवार यांचा इशारा। निवडणुकीच्या तोंडावर भांडूपमध्ये पैशांनी भरलेली व्हॅन आढळली। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून कारवाई। 5 तासांपासून मोजदाद। ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार, तर गाडीवर शाई फेक। मराठा समाज पराभव केल्याशिवाय शांत बसणार नाही, शेंडगेंना धमकीवजा इशारा। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात। साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळल्याची सूत्रांची माहिती। उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील फार्मसी पदवी परीक्षेत जय श्रीराम लिहिणारे 4 विद्यार्थी परीक्षेत पास, तर विद्यार्थ्यांना मार्क देणाऱ्या 2 शिक्षकांचे निलंबन। आवक घटल्यानं तुरडाळीच्या दरात वाढ। किरकोळ बाजारात तुरडाळीचे दर 10% वधारले, तर दरात वाढ झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।